ही गोष्ट आहे अक्कलकोटच्या काळातील, जेव्हा श्री स्वामी समर्थ आपली अद्भुत लीला दाखवायचे. एकदा एक तरुण व्यापारी अक्कलकोटला आला. त्याचं नाव होतं गणेशराव. तो फारच अभिमानी आणि स्वामींवर विश्वास नसलेला माणूस होता. गावात सर्वजण स्वामी समर्थांच्या चमत्काराबद्दल बोलत होते, पण गणेशरावला वाटलं हे सगळं ढोंग आहे. त्याने मित्रांच्या हट्टाने स्वामी समर्थांच्या दर्शनाला जाण्याचं ठरवलं. स्वामी समर्थ त्यावेळी वडाच्या झाडाखाली बसलेले होते. डोळ्यात तेज, अंगावर भगवे वस्त्र आणि ओठावर हलका हास्य. गणेशराव पुढे गेला. तो म्हणाला, स्वामी, लोक म्हणतात तुम्ही सर्व जाणता, मग मला सांगा, माझ्या घरात आज कोण आला आहे? स्वामी समर्थ थोडा वेळ शांत राहिले आणि म्हणाले, गणेशराया, तुझ्या घरात आज तुझा मृत पिता आला आहे आणि तो तुझ्या वरच्या खोलीत तुझा नाव घेतोय. हे ऐकून गणेशराव थरथरला, कारण त्याच्या मनात कुणालाही न सांगता त्याने काल रात्री स्वप्नात आपल्या वडिलांना पाहिला होतं. जे म्हणाले होते, बाळा, मी तुला शेवटचा आशीर्वाद द्यायला आलो आहे. गणेशराव तिथेच गुडघ्यावर बसला, पण स्वामींनी हात वर केला आणि म्हणाले, जगात श्रद्धा नसली की अंधार वाढतो. ज्या तुझ्या घरात दिवा लाव आणि वडिलांच्या आत्म्याला शांतता दे. गणेशराव गाव सोडून घरी परतला. त्याने दरवाजा उघडला आणि पाहतो तर काय, घरातला तेलाचा दिवा स्वतः पेटलेला होता आणि हवेत सुगंध पसरलेला. त्याच्या डोळ्यातून अश्रू आले. त्याला उमगलं की स्वामी समर्थ सर्वज्ञ सर्वशक्तिमान आहेत. दुसऱ्या दिवशी तो पुन्हा अक्कलकोटला गेला आणि स्वामींच्या चरणी पडला. स्वामी फक्त म्हणाले, शंका नको रे, श्रद्धा ठेव, मी आहे तुझ्यासोबत. तेव्हापासून गणेशरावचे आयुष्य पूर्ण बदलला. तो स्वामी समर्थांचा कट्टर भक्त बनला. बोध, श्रद्धा असेल तर देव अनुभव देतो, पण शंका असेल तर देवही शांत राहतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.